बस घे थोडंसं. नकोय नील. नक्की? नक्की. काय झालं रागिणी? टेन्शन मध्ये काय आहेस? रागिणी तुला काहीही होणार नाही, मी आहे ना. नील, का कुणास ठाऊक पण माझ्या या आजाराची मला आजकाल खूप भीती वाटते रे. सारखं असं वाटतं की. रागिणी प्लीज, तुझा भ्रम आहे हा. हे बघ, असं काही होणार नाही. आणि मला सांग, तू तू एकटी आहेस का हा प्रॉब्लेम असलेली? जगात असे कितीतरी लोक आहेत. तुला काही होणार नाही. मी आजच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो. नील, मला मनात ना असं वाटतं की मी जास्त दिवस तुझी सोबत नाही देऊ शकणार. रागिणी, नील, माझ्यावरचं तुझं प्रेम मी समजू शकते, पण माझ्यामुळे तुला आतापर्यंत निव्वळ त्रासच सहन करावा लागलाय. आताही तू त्रास सहन करतोयस. उद्या माझं काही बरं वाईट झालं तर? नाही रागिणी, तुझ्यामुळे मला आजपर्यंत कधीही त्रास झाला नव्हता, पण तू आत्ताच जे काही बोलतेस ना, त्यामुळे मला त्रास होतोय. रागिणी, तुला तुला काही होणार नाही. आणि आणि या विषयावर तू इथून पुढे एक शब्दही बोलणार नाहीयेस. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन येतो. रागिणी एवढी हताश का वाटतेय? काय झालं असेल असं अचानक? A deer, a female deer, ray, a drop of golden sun. Me, a name I call myself. मला तर आता काळजीच वाटायला लागली. आता काय झालं? काय झालं म्हणजे? देऊ लग्न करून गेले म्हणून तुम्हाला हे घर ओकबोकं वाटतंय ना? पण उद्या रणवीर राजे शिर्के भडकल्यावर हे घर कायमचं ओकबोकं करून टाकतील, याची कल्पना आहे तुम्हाला? काय तर म्हणे ओकबोकं, काय एक एक शब्द वापरतात. साईमा, विक्रम भाऊजी आणि देवयानी येऊन गेल्यापासून बघतोय तुम्ही खूप अस्वस्थ आहात. तुमच्या भावना आम्हाला कळतात साईमा. खरं तर एक आई म्हणून बोलायचं होतं तुम्हाला भाऊजींशी, पण तुमच्यातल्या राजमातेनी तुमच्यातल्या आईला त्यांना भेटूच दिलं नाही. खरं बोलतोय ना आम्ही? खरंय तुमचं म्हणणं प्रियदर्शनी.
आज आमच्यातली आई राजमातेसमोर हताश होऊन बसली. लग्न करून पहिल्यांदा आलेल्या विक्रमादित्यांजवळ एक आई म्हणून आम्हाला आमचा विरोध व्यक्त करायचा होता. पण शेवटपर्यंत फक्त राजमाताच बोलत राहील. अजूनही वेळ गेलेली नाहीये साईमा. खरंच सांगतो आम्ही, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही प्रयत्न करून बघा. आम्हाला विश्वास वाटतो तुमचं हरवलेलं सुख तुम्हाला नक्की परत मिळेल. तुमच्या भावना, तुमच्या यातना तुमच्या डोळ्यात दिसतात आम्हाला साईमा. नका त्यांना असं लपवू. व्यक्त करा त्यांना. साक्षी, कुठे बाहेर चाललीयस? हो, कोर्टात चालले. आज राजच्या केसची तारीख आहे ना. जायलाच हवं. हो, कदाचित आज केसचा निकाल लागण्याची शक्यता आहे. पण तू असं का विचारतेस? साक्षी, आजपर्यंत आपण कोणकोणत्या प्रसंगातनं कसे पार पडत आलो हे आपलं आपल्याला माहिती. म्हणूनच तुझी सतत काळजी वाटत राहते ग. तुला आज कोर्टात जायचंय तर तू जा, माझी काही हरकत नाहीये. पण आता यापुढे काहीही करताना तुझं आयुष्य, तुझं करिअर धोक्यात येणार नाही याची काळजी घे. राजशिवाय मी स्वतःच्या आयुष्याचा वेगळा असा विचार करूच शकत नाही आई. हे तुलाही माहिती आहे. आई, माझी तुला एकच रिक्वेस्ट आहे, ह्या सगळ्याचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. येते. देवाने आम्ही आज नाही जात, प्लीज. नाही. अरे हा, थांब थांब थांब. शी, आत्ता लक्षात आलं आमच्या. हां, काय? आम्ही आज घरीच थांबतो. चल निघायचं. हे घे, चल डबा घे लवकर. नाही ना जात, प्लीज. कंपल्सरी आहे. गो, चलो. विक्रम, रुमाल राहिला आमचा. इथेच आहे. खरंच जाऊ? हो. मनापासून असं वाटतं आम्ही जावं. असं विक्रम, काय चाललंय तुझं? काही राहिलेलं नाहीये. चल जा. तू बरोबर होतीस देवानी. खरंच काही राहिलं नाहीये. जा आता. अभिलाषा, डबा दे ना, मला कॉलेजला जायचंय, उशीर होतोय. आज डबा मिळणार नाही. का? का म्हणजे? मूड नाही, डबा नाही. आज कॅन्टीन मध्ये जेवला तर काही बिघडणार आहे का? तसंही तुझा मूड कधी असतो ना. आठवड्यातले 4 दिवस तर वहिनीच डबा बनवते. आज तिला देवळात जायचं होतं म्हणून तुला बनवायला सांगितलं. आता तेवढंही जमत नाही. आता सकाळी सकाळी तुमचं वहिनी पुराण बंद करा. उशीर होतोय ना कॉलेजला जायला. मग निघा, मलाही उशीर होतो. तू कुठे चाललीस? कुठे म्हणजे? शॉपिंगला. मला वाटेत सोडा आणि तुम्ही पुढे जा. हा, शॉपिंगला? एवढ्या सकाळी सकाळी? आता ना इथेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत बसले ना तर दुपार व्हायची. चला ना, उशीर होतोय, निघा. अभिलाषा,
हे देऊ माझा डबा. काकू ये ना. एकदम सरप्राईज. बस 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 ना. बस मी पाणी आणते. हे घे. नाही पाणी आहे माझ्याकडे. हा काकू तू कशी काय इथे आलीस? अगं बाजूलाच मॉल आहे ना, तिथे सेल लागलाय. जरा शॉपिंगला आले होते. म्हटलं चला जाता आता तुला भेटून जावं, तुझा संसार कसा चाललाय तो पाहावा. बरं झालं काकू आलीस. त्या निमित्ताने आमच्या घरी आज पहिल्यांदा कोणीतरी आलंय. खूप बरं वाटलं. अय्या अगं सेम बास्केट आता सेल मध्ये होते. म्हणजे क्वालिटी जरा चांगली होती आणि महागही होते. तू बोलली असतीस मला तर मी तुझ्यासाठी घेऊन आले असते पुढच्या वेळी. हो हो हो. राजकुमार कुठे आहे? म्हणजे विक्रम कुठे आहे ग? विक्रम कामावर गेलाय. त्याचाच डबा करून दिला आणि मग जरा घरातली कामं करत होते, तेवढ्यात तू आलीस. राजकुमार जेवणाचा डबा घेऊन कामावर गेला हे ऐकायलाच कसं तरी वाटतं ना. जाऊ दे, पण काय करणार, नशीब असतं. खरं तर तुझं लग्न एका राजकुमाराशीच झालंय. पण हा राजकुमार कामगारांच्या वस्तीत अशा कोंदट खोलीत राहतो, यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. देऊ, तू आता राजेश शिर्केंच्या महालात असतीस तर तू माझं स्वागत कसं केलं असतंस याचा जरा विचार कर. म्हणजे तुझ्या नोकरांनी दरवाजा उघडला असता, मी आतमध्ये आल्यावर अदबीने मला नमस्कार केला असता आणि तुझा कोणतो नोकर खंडू का पांडू त्याने माझ्या हातातल्या पिशव्या घेतल्या असत्या आणि इथे अशा ठेवल्या असत्या आणि मग मी अशी सोफ्यावर रेलून बसले असते. देवी आणि ताई त्यांच्या महालात आहे. तुम्ही आल्याचं मी त्यांना सांगून येतो. मग तू येईपर्यंत तुमच्या सोफ्यावर अशी मी आरामात रेलून बसले असते. पाहिलंच काकू, इथे बसूनही तुला राजेश शिर्क्यांच्या महालातलं सुख अनुभवता येत आहे. असंच असतं, शेवटी सुख आपल्या मागण्यावर असतं. चहा घेशील ना? हो आले का? ताज प्लीज अशी हिंमत हारू नकोस. हे बघ, मला मान्य आहे की आज कोर्टाचा निकाल नाही लागला, पण निकाल लागणारच नाही असं थोडंच आहे. बस साक्षी बस. मला कंटाळा आला या सगळ्याचा. या अंधाऱ्या कोठडीत एक एक दिवस ढकलताना मला किती त्रास होतोय माझा मला माहित. राज, तुला होणारा त्रास मी समजू शकते, पण वाट बघण्याशिवाय आपल्या हातात दुसरं काही आहे का? साक्षी, मी असं म्हणत नाही की मला निर्दोष सोडा. अरे फाशी द्यायची तर फाशी द्या. या रोजच्या मरणातनं तरी सुटका होईल. राज, हे बघ राज, मी वकिलांशी बोलले आणि ते मला म्हणाले पुढच्या तारखेला नक्की निकाल लागेल. असंच म्हणाले ना आपले ऍडव्होकेट साहेब. साक्षी, आजपर्यंत प्रत्येक वेळेस अशीच काहीतरी कारण सांगत आलंय प्रत्येक जण. साक्षी, तू त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस म्हणून मी तुझ्यावर ठेवावं असं तुला वाटतं? साक्षी, हे अजून किती दिवस चालणार आहे? किती दिवस? जोपर्यंत स्ट्रायकर सापडत नाही तोपर्यंत. काय? राज, मी जेव्हा वकिलांशी बोलले तेव्हा ते मला म्हणाले की स्ट्रायकर किंवा त्यांच्या गँगमधला एखादा जरी माणूस सापडला ना तरी तुझी सुटका व्हायला मदत होईल. आता स्ट्रायकरला कधी पकडणार?
असं तुझ्या वागळे साहेबांना विचारलं की त्यांची उत्तरं तयार असतील. त्याची काळजी तू नको करूस राज. लवकरच मी पोलीस फोर्स जॉईन करणार आहे. मी स्वतःच ट्रायकरला पकडण्याचा प्रयत्न करेन. पण प्लीज तोपर्यंत तू धीर सोडू नकोस. विश्वास ठेव माझ्यावर. मस्त आहे का काकू? श्राऊसाठी घेतलाय. छान आहे. आणि साडी बघ. बघू बघ. वाव, तुझ्यासाठी मस्त आहे. मस्त असणारच. चॉईस माझा आहे काकू. अरे जावई बापू. अरे तू कामावर गेला होतास ना? हो, पण रस्त्यात आम्हाला एक गोष्ट आमची इथे विसरली असं लक्षात आलं. आलं 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 लक्षात आलं. नवीन लग्न झाल्यावर सगळे नवरे काही ना काहीतरी घरी विसरतच असतात. त्याला तू तरी काय करणार? तुम्ही कधी आलात काकू? बराच वेळ झाला. आता निघायची वेळ झाली. अहो असं काय करताय? आम्ही आता आलो तर थोडा वेळ बसा इथे गप्पा मारत. नाही म्हणूनच निघाले. म्हणजे? नाही म्हणजे आता तुम्ही आलात म्हणजे आम्हाला निघायलाच हवं. काकू कसा वाटला आमचा संसार? नाही म्हणजे तसा काही अगदीच वाईट नाही. पण कुठे तो राजवाडा आणि कुठे ही वस्तीतली खोली. काकू आमची खोली म्हणजे आमच्यासाठी राजवाडा आहे. आम्ही खूप नशीबवान आहोत की तुमची देऊ आता आमच्या आयुष्यात आली. पण हिच्याचमुळे तुमच्यावर ही वेळ आली. मी असं बोलले म्हणून वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला माझी सवय माहितीच आहे. पण मला बोलल्याशिवाय राहवतच नाही. आणि सुख हे मानण्यावर असतं असं देऊच मगाशी म्हणाली. हो ना देऊ? नुसतं बोललेच नाही काकू, ते सुख मी इथे अनुभवते. आणि हेच आईला आणि दादूंनाही जाऊन सांग. चल देऊ, मी आता निघते. खूप उशीर झालाय. जावई बापू, तुम्ही काय विसरलात ते अजून सांगितलं नाहीत. हा, तू सांगितलं नाहीस. ऍक्च्युली साक्षी, इकडे काय करतेस तू? काय नाही, असंच. साक्षी, हे बघ, खोटं नाही बोलायचं. काय सांग ना, काय झालं? राजची आठवण आली. त्याला अजून जामीन मिळाला नाहीये ना. काळजी वाटते त्याची. साक्षी, अगं आता कोर्टामध्ये केस चालू आहे म्हणल्यावर त्याला जामीन मिळेल. आणि मला खात्री आहे निकाल राजच्या बाजूनेच लागेल. तू उगाच काळजी नको करूस. श्रावणी, ह्या गोष्टी आपण इथे जरी सहज बोलत असलो ना तरी राजचा विचार करून बघ. तिथे अंधाऱ्या कोठडीत एक एक दिवस काढताना त्याला किती त्रास होत असेल. साक्षी, राजबद्दल तुला वाटणारी काळजी मी समजू शकते. आता आपल्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे, देव सर. तिला आणि विक्रमला एकत्र येण्यासाठी किती संकटांना सामोरं जावं लागलं. पण शेवटी त्यांचं लग्न झालंच ना. तू खरंच काहीच काळजी करू नकोस. एक ना एक दिवस राज नक्कीच तुझ्या बरोबर असेल. थँक्स श्रावणी. श्रावू, हे बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय मी. बरं ते जाऊ दे, तुला एवढा का उशीर झाला? अगं येता येता देऊला भेटून आले ना. काकू, देवकडे गेली होतीस तू? हो. कसं आहेत विक्रम आणि देव? भेटले ते? हो भेटले ना. पण त्यांना भेटून खूपच वाईट वाटलं ग. का? अगं का म्हणजे काय, ते ज्या घरात राहतात ते काय घर आहे का? म्हणजे सोहमशी लग्न झालं असतं तर निदान चांगल्या घरात तरी राहायला गेली असती ना. हा विक्रम म्हणजे गरिबांचा राजकुमार आहे. अगं पाणी सुद्धा सार्वजनिक नळावरनं भरते देऊ. मॉम, ह्या सगळ्या गोष्टींनी काही फरक पडतो का? आज तू त्या दोघांना भेटल्यावर तुला असं वाटलं ना की ते दोघं सुखात आहेत? खूप भोळी आहेस तू श्रावू. अगं एकमेकांवर प्रेम असून पोट भरत नाही, त्यासाठी पैसा लागतो. तुलाही सांगते साक्षी, त्या राजचं खूळ डोक्यातनं काढून टाक. अगं देऊ आणि विक्रमच्या डोक्यावर निदान छप्पर तरी आहे. पण राजचं काय, तो जेलमधून सुटेल की नाही याचीही खात्री नाही.
आणि समजा सुटलाच, नोकरी? अतिरेक्याला कोण नोकरी देणार? साक्षी, लग्नानंतर तुझ्या नशिबी फक्त प्रेम आणि उपासमारच असेल. म्हणून सांगते माझं ऐक, नंतर उपासमार होऊन मरण्यापेक्षा आत्ताच शहाणी हो. शाहू, चल तुझ्यासाठी काय काय आणलं ते दाखवते. चल ना. तू हो पुढे, मी आलेच. लवकर या. साक्षी, मॉमचं बोलणं फार मनावर नको घेऊस. सगळं व्यवस्थित होईल. मी आलेच.